नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वरा फलाने किचन चॅनलमध्ये। बघू शकतात तर कमी साहित्यामध्ये रोटी पिझ्झा कसा तयार करायचा ते इथे आपण पाहणार आहोत। त्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे। सकाळच्या 2 चपात्या घेतल्या, शेजवान चटणी घेतली आणि शेजवान चटणी आता त्यावरती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। शेजवान चटणी व्यवस्थित लावली की त्यावरती मायोनीज लावायचं। अगदी पौष्टिक आणि कमी साहित्यामध्ये हा रोटी पिझ्झा बनवून तयार होतो। मायोनीज लावलं की लगेच त्यावरती टोमॅटो केचप लावायचं आणि आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकतात। मी ते कांदा, लाल शिमला मिर्च आणि हिरवी शिमला मिर्च घेतलेली आहे आणि मुलांचा आवडता भरपूर असा चीज इथे वापरायचा आहे। आणि आपला रोटी पिझ्झाचा आता इथे बनवून तयार आहे। त्याला आता तव्यावरती 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती चीज वितळेपर्यंत आणि पोळी खालून कुरकुरीत होईपर्यंत इथे होऊ द्यायचं आहे। बघू शकतात पोळी सुद्धा झालेली आहे कुरकुरीत आणि रोटी पिझ्झा इथे आता आपला तयार आहे। तर हा रोटी पिझ्झा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा।